की जसं आपण सोमनाथ सूर्यवंशी केसमध्ये या पोलिसांना सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन झुकवलेलं। मागणी आहे अॅट्रॉसिटीज गुन्हा आणि इतर कलम। तुमच्या पत्रामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख आहे की नाही? आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा। कोथरूड पोलीस प्रकरण भलतंच तापलं। पोलिसांकडून बहुजन मुलींना शिवीगाळ व मारहाण। अरे ज्यांच्या पंजोबांनी कायदा लिहिला त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या आज त्यांच्याच वारसदाराला पोलीस स्टेशनमध्ये 15-16 तास थांबावं लागत आहे, तरीही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला जात नाही। हा आहे महाराष्ट्र पोलिसांचा नीचपणा आणि काळा चेहरा। पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनचा घाणेरडा प्रकार। मुलींना जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्यात आली व त्यांच्या सहकार्यासाठी धावून आली वंचित बहुजन आघाडी। सुजात आंबेडकर स्वतः जातीने तेथे उभे राहिले। सकाळपासून ते रात्री थेट 3 ते 4 वाजेपर्यंत उपस्थित होते। एवढा खटाटोप झाला तरीही आंदोलन झाले। संपूर्ण पुणे कमिशनर ऑफिस येथे आंदोलक आंदोलन करत असतानाही पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही। त्यावर सुजात आंबेडकर संतापले व प्रचंड भडकले। गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर सुजात आंबेडकर काय म्हणाले? ठरलं तर मग आंबेडकर देणार कायद्याचा दणका। या पोलिसांनाही सुप्रीम कोर्टाकडून झुकवलं जाणार। तर आपल्याला आतापर्यंत काय घटनाक्रम घडला आपल्या सर्वांना माहिती आहे हो। तर आता त्याच्या पुढे शेवटची जी घटना होती त्याच्यामध्ये पोलिसांनी आपल्याला एक पत्र दिलं होतं आणि त्यांनी सगळे बाजूची कारणं सांगितली होती की ते ऍक्शन का नाही घेऊ शकत। आपली प्रामुख्याने मागणी होती की त्या मुलींना जो जातीवाचक शिव्यागाळ झालाय आणि त्यांच्यावरती जो जातीवाद झालाय त्याच्यावरती तातडीने अॅट्रॉसिटी दाखल केली पाहिजे। पोलिसांनी पहिल्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला। ते पत्र व्हायरल झाले, आपण सर्वांनी बघितलं सुद्धा असेल। पोलिसांनी त्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला की अॅट्रॉसिटीचा काय। आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्यावरून अरविंद तायडे साहेब, रेखाताई आणि ज्या ऍडव्होकेट परिक्रमा आहेत ज्या त्या मुलींची मदत करतायत त्या तिघं म्हणून एक, आणि बहुतेक रोहित दादांच्या आयटी सेल मधनं पण लीगल टीम मधनं पण कोणतरी त्यांना जॉईन होऊ शकतो, असे हे तिघं चौघं मिळून आता एक पत्र ड्राफ्ट करतात। आणि ते पत्रामध्ये असं म्हटलं जातं की आम्ही जी मेन मागणी होती आमची की फिर्यादींना हा त्रास झाला आणि त्याच्यामुळे अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे, ती कुठेही तुमच्या पत्रामध्ये उल्लेख नाही। तर आम्हाला एक स्पष्टीकरण द्या आणि आम्हाला कारण द्या की तुम्ही अॅट्रॉसिटी दाखल करणार आहात का, आणि अॅट्रॉसिटी दाखल नसाल करणार तर का। एकदा आपल्या हातामध्ये ते पत्र आलं की जसं आपण सोमनाथ सूर्यवंशी केसमध्ये या पोलिसांना सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन झुकवलेलं त्याच पद्धतीने ह्या केसमध्ये सुद्धा आपण जिंकू। धन्यवाद सर्वांना।